नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये आपण बघूयात की अर्जुन गुंडांच्या तावडीतून प्रतिमा आत्याला सोडवतो आणि गाडीमध्ये आपण बोलूयात म्हणून प्रतिमा आत्याला शांत करतो आणि तिला एका ठिकाणी बसून तिला पाणी पिण्यासाठी देतो। प्रतिमा पाणी पिते तर अर्जुन विचारतो की प्रतिमा आत्या आता बरे वाटते ना? तर प्रतिमा आत्या म्हणते की हो आणि तेवढ्यात चैतन्य धावत येतो। तर अर्जुन त्यांना विचारतो की गुंड सापडली का? तर चैतन्य इतका दमलेला असतो आणि तो म्हणतो की नाही, ती पळून गेली। अर्जुन म्हणतो की मी त्यांना सोडणार नाही, त्याच्यातील एकाचा मी चेहरा तर पाहिलेला आहे। चैतन्य म्हणतो की नक्की ती माणसं कोण होती? तर अर्जुन म्हणतो की कोण होती ही माहिती नाही आणि ते प्रतिमा आत्याला मारण्याचा प्रयत्न का करतील? तर लगेच चैतन्य म्हणतो की माहिती नाही आणि चल मी काकांना फोन करून हे सर्व सांगतो। ते सर्वजण तिकडे खूप टेन्शन मध्ये असतील तेव्हा अर्जुन प्रतिमा आत्याला विचारतो की अगं आत्या, तू बाहेर का पडलीस? तुला काही हवं होतं तर तू विमलला सांगायचे होते, तिने तुला आणून दिले असते, तू बाहेर कशाला आलीस? तर प्रतिमा आत्या खुणावून सांगत असते की मला काही नको होते आणि आपल्या मणिमंगळसूत्राला हात लावून, टिकलीला हात लावून सायलीला शोधण्यासाठी ती बाहेर निघाली होती, म्हणजे अर्जुनची बायको असे तिला सांगायचे असते। तेव्हा अर्जुन विचारतो की म्हणजे तू प्रतिमा आत्या सायलीला भेटण्यासाठी बाहेर पडली होती का? तर प्रतिमा आत्या हो म्हणून मान डोलावते। आत्या, तुला सायली घरात दिसली नाही म्हणून तू तिला शोधण्यासाठी बाहेर पडली? अर्जुन प्रतिमा आत्याकडे बघत मनात विचार करतो की हिच्यामध्ये आणि सायलीमध्ये कुठला बॉन्ड आहे? तुझ्यासाठी त्यांचा जीव खालीवर होतो आणि इकडे त्यांच्यासाठी तुझा, तू त्यांच्यासाठी कोणाला न सांगता अशी घराबाहेर पडलीस, मग तुमच्या ह्या नातेचं नाव तरी काय असणार? तुमच्या दोघींच्या डोळ्यात मला जे काही दिसते ते कुठले इमोशन्स आहे प्रतिमा आत्या? तेव्हा प्रतिमा आत्या अर्जुनला खुणावते की तिला सायलीला भेटायला जायचे म्हणून। अर्जुन म्हणतो खरंच तू तिला भेटण्यासाठी बाहेर तर पडलीच, मग मी तुला थांबू कसे? आणि चल मी तुला सायलीकडे घेऊन जातो। तेवढ्यात चैतन्य येतो। चैतन्य म्हणतो अरे प्रताप काकांना मी फोन करून कळवले, सर्वजण खूप टेन्शन मध्ये होते, त्यांना म्हटले की मी काही काळजी करू नका, प्रतिमा आत्या सापडले, आम्ही घरी जातो। तर प्रतिमा आत्या लगेच खुणावून नाही म्हणते। तेव्हा अर्जुन म्हणतो की हो हो प्रतिमा आत्या, आपण घरी नाही तर सायलीला भेटायला जाऊयात, ओके? अर्जुन चैतन्य प्रतिमा आत्याला घेऊन हॉस्पिटलला येतात तेव्हा कल्पना ही खूप रडत असते। तर प्रताप येतो आणि कल्पनाला म्हणतो की अगं प्रतिमा सापडली। तर कल्पनाला ते ऐकून खूप आनंद होतो। कुठे सापडली? ती बरी तर आहे ना? प्रताप म्हणतो की हो ती बरी आहे, मला चैतन्याचा फोन आला होता, चैतन्य आणि अर्जुन तिला शोधण्यासाठी गेले होते ना, मग त्यांना ती मार्केट रोडवर कुठेतरी सापडली। तेव्हा कल्पना लगेच देवीला हात जोडते आणि सायलीला म्हणते की अगं सायली बाळा, तुझी प्रतिमा आत्या अगदी सुखरूप आहे। आणि तेवढ्यात सायलीच्या मोबाईलवर फोन वाजतो। तर प्रताप म्हणतो की कुणाचा फोन वाजतो आणि हा मोबाईल कुणाचा आहे? तेव्हा कल्पना म्हणते की अहो सायलीचा फोन आहे आणि हा तर कुसुमताईंचा आहे आणि त्यांना तर सायलीबद्दल काहीच माहिती नाही। तर प्रताप म्हणतो की अगं तो अगोदर फोन तर घे। तेव्हा कल्पना फोन उचलते तर कुसुमताई म्हणतात की काय ग अगं सायली, किती वेळचा तुला फोन करते, तू फोन का उचलत नाही आणि कुठे आहेस तू? तू तर त्या जन्माष्टमीच्या तयारीत असतील, कशी झाली पूजा? तर लगेच कल्पना म्हणते की हॅलो हॅलो कुसुमताई, मी सायली नाही तर कल्पना बोलते, अर्जुनची आई। तेव्हा कुसुमताई म्हणतात की सॉरी, मला तर असे वाटले की सायलीने हा फोन उचलला असेल आणि ती नक्की दहीहंडीच्या तयारीत असेल। कल्पना रडतच नाही म्हणते। तर कुसुमताई म्हणतात की काय तुमच्याकडे दहीहंडी झाली सुद्धा? कल्पना म्हणते की नाही झाली। तेव्हा कुसुमताईला टेन्शन येते आणि ती कल्पनाला विचारते की काय झाले, मला काहीच कळत नाही आणि सायली कुठे आहे आणि तुम्ही तिचा फोन का उचललात, कसे की नक्की काय झाले ते सांगा। तेव्हा झालेला सर्व प्रकार कल्पना ही कुसुमला सांगते। ते ऐकून तर कुसुमला धक्काच बसतो आणि ती घाईने हॉस्पिटलला यायला निघते। तर कल्पना ही प्रतापला म्हणत असते की प्रतिमा सापडली म्हणजे देव नक्की आपल्या पाठीशी आहे, आपली सायली नक्की आता शुद्धीवर येईनच। प्रताप म्हणतो की अगं कल्पना, फक्त मला आता हे डॉक्टरांच्या तोंडून ऐकायचे बास झाले। कल्पना म्हणते की आपली सायली तर बरी होईल ना? आणि तेवढ्यात अर्जुन चैतन्य प्रतिमाला घेऊन येतो। अर्जुन म्हणतो की ऑफकोर्स होईल, हे बघ मी तिचे औषध घेऊन आलो। कल्पना आणि प्रताप धावतच प्रतिमा जवळ येतात आणि कल्पना म्हणते की प्रतिमा अगं का आमच्या जीवाला तू घोर लावलास? प्रताप विचारतो की अगं प्रतिमा तू कुठे गेली होती? आम्ही सर्वजण किती घाबरलो होतो, तुला माहिती आहे का? आणि हे बघ प्रतिमा, आम्हाला न सांगता असे परत कुठेही जाऊ नकोस। आणि प्रतिमाला ते खुर्चीवर बसवतात, परंतु प्रतिमाच्या जीवाला काही चैन देत नसते कारण तिला सायलीला पाहायचे असते।
कल्पना विचारते की मला सांग प्रतिमा, तू अशी घरातून बाहेर का पडलीस होती? तेव्हा अर्जुन म्हणतो की मॉम, आत्या ही सायलीला शोधण्यासाठी बाहेर पडली होती. अर्जुन आत्याला विचारतो की तुला सायलीला भेटायचे, तर प्रतिमा आत्या खुशून हो म्हणते. तर कल्पना म्हणते की अर्जुन थांब, अरे सायलीला भेटायला कुणाला परवानगी नाही. प्रताप म्हणतो की अगं प्रतिमा, तू सायलीला नाही भेटू शकत आणि तुला तिला पाहायचेच असेल तर तू दाराशी बघून उभी राहा. तेव्हा लगेच कल्पना प्रतिमाला दाराशी घेऊन जाते. तेव्हा प्रतिमा दारातून सायलीला पाहते, परंतु तिचे मन भरत नाही. तिला सायलीलाच भेटायचे असते, म्हणून ती अर्जुन समोर हात जोडते की मला सायलीला भेटायचे. तेव्हा अर्जुन म्हणतो की थांब आत्या, मी तुला सायलीला भेटवतो, पण त्या अगोदर मी अश्विनला विचारतो. आणि तेवढे डॉक्टर आणि अश्विन येतात. तर अर्जुन विचारतो की अरे अश्विन, आता सायलीची तब्येत कशी आहे? प्रतिमा आत्याला तिला भेटायचे. तेव्हा अश्विन म्हणतो की अरे दादा, वहिनीची तब्येत थोडी क्रिटिकल आहे, म्हणजे तिला जर शुद्ध नाही आले तर थोडे अवघड होऊ शकते, म्हणजे डिफिकल्ट. ते ऐकून तर घरातील सर्वांना आणखीन धक्का बसतो. तेव्हा डॉक्टर सांगतात की मिसेस सायलींचा हार्ट रेट कमी होतो. हे जर असेच चालत राहिले तर त्यांची वाचण्याची शक्यता कमी आहे. तर हे ऐकून तर अर्जुनच्या पायाखाली जमीन हादरते. सर्वांना खूप टेन्शन येते आणि सर्वजण लगेच एकमेकांशी बोलत असतानाच नर्स बाहेर येतात आणि लगेच प्रतिमा आत्या आतमध्ये जायला लागते. नर्स प्रतिमा आत्याला अडवतात. अश्विन आणि नर्स प्रतिमा आत्याला अडवण्याचा खूप प्रयत्न करत असतात, परंतु प्रतिमा आत्या काही सायलीला भेटल्याशिवाय ऐकायला तयार नसते. हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सायली ही रूममध्ये बेशुद्धच असते, परंतु प्रतिमा आत्या जेव्हा तिच्याजवळ येते आणि सायलीच्या तोंडाचा सुद्धा पूर्णपणे मास्क काढलेला असतो, तर प्रतिमा आत्या तिच्या डोक्यावरून जेव्हा हात फिरवते तर एक खूप मोठा असा चमत्कार होतो आणि आईचा स्पर्श सायलीला मिळतो आणि सायली शुद्धीवर येते. प्रतिमा आत्या ही डोळ्यात पाणी आणून जायला निघते, तर लगेच सायली आई आई अशी आवाज देते. तर प्रतिमा आत्या ही मागे वळून पाहते आणि तिला खूप आनंद होतो. तर आज चक्क आईच्या स्पर्शाने सायलीला जीवदान मिळालेले असते आणि सायली ही मरणाच्या दारातून प्रतिमा आत्याच्या आईच्या स्पर्शाने बाहेर आलेली असते. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा.